इथून मुलताई 26, बैतूल 77, भोपाळ अजून 253 किलोमीटर आहे. या सर्व गाड्या बघून मला एकदम सूर्यवंशमची आठवण आली. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतोय एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आज आहे अमरावतीमध्ये. पाहू शकता तुम्ही हे अमरावतीचा बसस्थानक. आज आपण एक खास प्रवास करणार आहोत, तो म्हणजे अमरावती ते भोपाळ. खरं सांगायचं कोणाला माहिती होती ही गाडी, तर आता गाडीचा टाइम जो आहे तो आहे 7:30चा. बाकी प्रवासाची सगळी माहिती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच, तिकीट दर किती वगैरे भोपाळ पर्यंत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. अजून काही आपली गाडी लागलेली नाहीये, गाडी लागल्यावरती आपला प्रवास सुरू होईल. त्यापूर्वी तुम्हाला आपलं अमरावतीचं बस स्थानक दाखवून ठेवतो. खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्ष होऊन गेले. तेव्हापासून मी ट्राय करत होतो हा प्रवास करायचा, पण काय संधी भेटत नव्हती. फायनली कालच्या ब्लॉग नंतर आज हा व्हिडिओ आपल्याला बनवता येणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, बसण्यासाठी छान सुविधा केलेली आहे. तुम्हाला कलर वगैरे दिलेला आहे याला. तर आणखीन गाड्या काय लागलेल्या नाहीयेत. आंतरराज्य प्रवास आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रामधून मध्य प्रदेश मध्ये जाणार आहोत. तर आता मी स्टँडच्या बाहेर आहे. मला काय ते खाऊन घ्यावं आधी, पुन्हा माहित नाही आपल्याला कधी भेटेल नाश्ता वगैरे, जेवण वगैरे. त्यामुळं एक वडा घेतलेला आहे. याच्यामध्ये पाहू नाही भेटत, इथं फक्त वडा भेटतो. तुम्हाला पाहू शकता इथं स्टँडच्या बाहेर असं स्टॉल वगैरे आहे. तर खाऊन घेऊया आणि मग प्रवास सुरू करूया, कारण की आता 7:15 झाले. 7:30ला आपली बस आहे. तू कोणत्या बसची वाट बघतोय? मी तर अमरावती भोपाळची वाट बघतोय. तर फायनली मित्रांनो आपली गाडी लागलेली आहे अमरावती भोपाळ. तर पाहू शकता गाडी तर फुल पॅक आहे एकदम. आपण ट्राय करतोय पुढे बसायचं, तर मग आपण मागे बसूयात. ही आहे आपली आजची अमरावती भोपाळ गाडी. तिचा मार्ग बघा, अमरावती, मोर्शी, वरुड, मुलताई, बैतूल, इटारसी आणि शेवट भोपाळ. तर असा आपला प्रवास असणार आहे. चला निघूया, सुरू करूया आपला प्रवास. 7:30चा टाइम आहे गाडीचा. गाडी तर पूर्ण भरलेली आहे, म्हणजे गाडी तुम्ही जेव्हा पण याचाल तेव्हा तुम्हाला फुल पॅक दिसेल.
तर मंडळी आता आपण आलो आहोत मोर्शीमध्ये. हे मोर्शीचं बस स्थानक आहे. टाइम बघा 8:41 झालेत, 8:45 झालेले आहेत. आणि विषय असा झालाय की आपलं फक्त आधार कार्ड नाही, आपली जी पॉवर बँक आहे रात्री झोपताना चार्जिंगला लावून ठेवली होती मी. आणि विचार केला होता की सकाळपर्यंत चार्जिंग होईल, पुढे प्रवासामध्ये आपल्याला उपयोगी पडेल. आणि आपली पॉवर बँक सुद्धा अमरावतीमध्येच राहिलेली आहे. आणि आता मोबाईल मध्ये चार्जिंग आहे फक्त 25%. आता माहिती नाही, मला माहिती आता तुमच्या डोक्यात काय विचार येत असेल हे सगळं ऐकून. मान्य मला समजू शकतो मी, पण माणूस आहे शेवटी, चुका होणारच आहे. ठीक आहे, असू दे. आता बघूया ब्लॉग कसा पूर्ण करतोय तर बघतो ते. आणि कुठं गाडी वगैरे चहाला नाश्त्याला थांबली तर थोडे 10-15 मिनिटं चार्जिंग करून घेतो. रात्री झोपायला उशीर झाला आणि उठायला पण उशीर झाला, त्यामुळं आपली पॉवर बँक राहिलेली. त्या गेस्ट हाऊस मध्ये कॉल केला होता तर ते म्हणले पॉवर बँक वगैरे सगळं तिथंच आहे. बरं झालं म्हणजे आहे तरी, नाहीतर पुन्हा मग 1600 रुपयाला पुन्हा लागला असता. चला सुरुवात करूया प्रवासाला. गाडी तर फुल पॅक आहे. पुढे आपल्याला वरुड लागेल, वरुडला आपल्याला जागा होईल. तात्पुरता आपण इथंच बसतोय आता इथं. आणि तुम्हाला तिकीट दर सांगायचा राहिला होता. अमरावती ते भोपाळ तिकीट आहे 490 रुपये. आहोत आपण आता वरुड मध्ये, पाहू शकता तुम्ही. आणि टाइम झालाय 9:30. एकतर कधीच्या काळात ना ब्लॉग बनवतोय आणि त्याच्यामध्ये ह्या चुका मला परवडणाऱ्या नाहीये, त्यामुळे खूप विचार केला. मार्ग सापडला मला, तो म्हणजे असा आहे की तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी चार्जिंगची सुविधा आहे आणि माझ्या लक्षातच नाही, तर थोड्या वेळ चार्जिंगला लावला फोन, त्यामुळे एकदम व्यवस्थित असा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आतापर्यंतच्या प्रवासातून म्हणजे एवढा अनुभव आला की ही गाडी ऑल टाइम फुल आहे. पाहू शकता गर्दी बघा गाडीला. आणि रस्ते सुद्धा जबरदस्त आहेत एकदम. आणि आपल्या प्रवासाचं संपूर्ण अंतर आहे बघा तुम्ही 321 किलोमीटर आहे. 7.5 तास दाखवते. अमरावतीला आपलं अमरावतीच म्हणतोय, भोपाळला पोहोचायला किती वेळ लागतोय. पुन्हा तिथून आता विचारलं मी, चौकशी केली तर एक गाडी आहे भोपाळ यावल बहुतेक, पण रिटर्न गाडी मला भेटेल का नाही माहित नाही. जी भेटेल त्या गाडीचा आपण ट्राय करूया ब्लॉग बनवण्याचा. आता इकडे बघा हे परतवाडा नागपूर आणि वरुड नागपूर गाडी आहे. इथून मुलताई 26, बैतूल 77, भोपाळ अजून 253 किलोमीटर आहे. आणि नवी दिल्ली 1004 किलोमीटर. स्वागत आहे तुमचं मध्य प्रदेशमध्ये.
टाइम बघा 11:15 झाले. तर आता हा राष्ट्रीय महामार्ग 47 सुरू होतोय, जो की गुजरातमधील बामनबोर पासून महाराष्ट्रामधील आपल्या नागपूरपर्यंत येतो आणि मध्ये राज्य पडतात गुजरात, मध्य प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र. त्याची संपूर्ण लेंथ आहे 1006 किलोमीटर. तर मंडळी एक 10-15 मिनिटं गाडी थांबणार आहे बैतूलमध्ये. हे बघा, हे बैतूलचं बस स्थानक आहे आणि तुम्हाला सर्व इथं खासगी गाड्या दिसतील, कारण की मध्य प्रदेशमध्ये संपूर्ण जे ट्रान्सपोर्ट आहे, जे गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत आता नाही आहेत, सर्व खासगीकरण झालेलं आहे. बाकी टाइम बघा आता हे झालं 11:15 झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बुकिंगचे स्टॉल दिसतील. हे बघा, अशा प्रकारे आहे बस स्थानक आणि त्यांच्या गाड्या. आणि कालवा बघा ना किती, आणि गाड्या तर बघा पार स्टँड मध्ये लावलेले आहेत आतमध्ये. तर चला जाऊया गाडीमध्ये, बसूया. पुरती केळी घेतलेली आहेत खाण्यासाठी. बाकी पुढं काय कुठं गाडी थांबायला आपल्याला माहिती नाहीये. आता बघूया आपली गाडी कुठे लागलेली. इकडे मागे. पण ह्या सर्व गाड्या बघून मला एकदम सूर्यवंशमची आठवण आली. अरे ही पण आहे अमरावती भोपाळ. अमरावती भोपाळ अमरावती म्हणजे बहुतेक भोपाळवरनं आलेली वाटतं. पण बघा ना एवढ्या सगळ्या गाड्यांमध्ये ही गाडी कशी दिसते. तर ह्या गाडीचा टाइम सुद्धा सकाळचाच आहे, 7:30-7:30च्या दरम्यानच तुम्हाला भोपाळमधून गाडी रिटर्न अमरावतीसाठी. आता ही पुढे अमरावतीला जाणार आणि आपली भोपाळला जाणार. आपल्या दोन्ही गाड्यांची पासिंग ही पुण्याची आहे. हे बघा, ही जी पण MH14 आहे, मला दाखवतो. ही पण आपली MH14 आहे आणि ही पण MH14. तर निघतोय आता आपण बैतूलमधून. टाइम बघा 12:15 झालेत. तर एक 10-15 मिनिटं गाडी जेवणासाठी थांबलेली आणि टाइम बघा झालाय 12:45 झालेत जवळजवळ. आता काहीतरी खाऊन घेऊया. सकाळी काय फक्त एक वडा खाल्ला होता आपण आणि प्रवासाला सुरुवात केली होती. बाकी छान आहे, स्वच्छता वगैरे दिसते. चला बघूया काय भेटते खाण्यासाठी. पण हॉटेल मस्त आहे बरं का. तर चपाती भाजी जेवूया आधी. जेवण झालेलं आहे, काय फक्त एक मटर टमाटर आणि चपात्या घेतल्या होत्या. 4 पार्सल घेतलंय मी, ठीक होतं. बाकी आता पुढे आपल्याला इटारसी लागेल.
फक्त वाचला असेल किंवा ऐकला असेल किंवा अभ्यास केला असेल तुम्ही आपल्या पर्वतरांगांचा, महाराष्ट्रामध्ये परत भारतामधले जे पर्वतरांग आहेत, हे जे पर्वतरांग आहे हे संपूर्ण सातपुडा पर्वतरांग आहे, ज्या घाटामधून आपण आज प्रवास करतोय. पाहून घ्या सातपुडा पर्वतरांग कसे, ह्या मधला पण घाट पाहायला भेटला आपल्याला. मंडळी आलो आहोत आता आपण इटारसीमध्ये आणि टाईम बघा 3 वाजले बरोबर. आता इथून फक्त एक 100 किलोमीटर अंतर राहिलं असेल आपलं भोपाळ. बाकी संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल आपण बहुतेक, बघूया. तर ही आहे नर्मदा नदी. तर एक 10-15 मिनटं गाडी थांबली चहासाठी. आता आपण होशंगाबाद क्रॉस केले आणि तुम्ही पाहू शकता पुन्हा राष्ट्रीय महामार्ग 46 सुरू होतं आपला. आता आपण गावामधून आलो, हा बायपास रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग 46. अमरावतीपासून बैतूलपर्यंत आपण 47 वरती होतो. बैतूलपासून भोपाळपर्यंत आपण राष्ट्रीय महामार्ग 46 वरती प्रवास करतोय. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सुरू होऊन मध्य प्रदेशमध्ये संपतो. बैतूल पासून ते ग्वाल्हेर पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग 46 जातो. थोडासा चहा वगैरे घेऊया, झोप लागायला लागली. बघूया थोडं पुढंच बसूया, नाही तर मग मागे जाऊन बसूया. - 64 किलोमीटर अंतर राहिले फक्त आता आपल्या प्रवासाचं. चला, गाड्या बघा ना कसल्या भारी इकडच्या. हा विषयच वेगळा इकडच्या गाड्यांचा. माकडं बघा इथं किती, आणि छोटी छोटी पिल्लं बघा. तर गाजरं टाकायला लागल्यात तिकडं. आणि हे गाडीमध्ये बंद पडल्यामुळं सगळं ट्रॅफिक जाम झालं इथं. तर वाढणे नाही. भोपाळचं रेल्वे स्टेशन, राणी कमलापती रेल्वे स्टेशन. काय दिसतंय बाबा ना स्टेशन. तर पोचलोय आपण आता भोपाळमध्ये. चला, तर स्वागत आहे मंडळी तुमचं मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये म्हणजेच भोपाळमध्ये. तर आता आपण स्टँडमध्ये जाऊया, गाडी बाहेरून पलीकडे जाणार तिकडे. तर पाहू शकता सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत, पण सगळ्या खाजगी गाड्या आहेत.
तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब तर तुमच्यासाठी फ्री आहे, पण आमची खूप मदत होते. बाकी भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. हे अशा प्रकारे आहे भोपाळचं बसस्थानक. गाडी इथूनच भेटते का दुसऱ्या स्टँडवरती भेटते काय, आता पुढचं कसं प्लॅन आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. बहुतेक करेल का नाही माहिती नाही मला आता ब्लॉग. बाकी तर तुम्हाला हॉटेल्स वगैरे आहेत आणि रेल्वे स्टेशन सुद्धा जवळच आहे इथून. भोपाळचं जे जुनं जंक्शन आहे ते इथं जवळच आहे आणि राणी कमलापती तर तुम्हाला दाखवलंच आहे आता मी. आणि टाइम बघा, टाइम सांगायचा राहिला 6:20 झालेत. आपण सकाळी 7:30ला निघालो होतो, म्हणजे जवळजवळ 11 तास झालेत आपल्याला प्रवासात. तर मंडळी, गाडी तर काही नव्हती आता मला रिटर्न जाण्यासाठी, पण विचार करतोय सकाळी बघूया कोणती गाडी भेटते मला. पण 300 रुपयामध्ये मला रूम भेटला. त्या स्टँडमध्ये तर बसायला बाग सुद्धा नाही आहेत काय, त्यामुळं 300 रुपयाला अशी रूम भेटलेली आहे मला. आणखीन काय पाहिजे, 300 रुपयात अजून काय भेटते. या सगळ्या बसेस लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं लवकर पण सकाळी उरकता येईल आपल्याला. चला मग भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आराम करतो, खूप थकलो म्हणजे ठीक.